सभापती साहेब व गटविकास अधिकारी यांच्या संकल्पनेतून तसेच ग्रामीण भागात घनकचरा व्यवस्थापन 2026च्या अनुषंगाने आज दिनांक 30/5/2026 रोजी नदीकाठावर व उघड्यावर पडणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापन ही मोहीम अंतर्गत चंदननगर ग्रामपंचायत कोडोली येथे स्वच्छता करण्यात आली। स्वच्छता करतेवेळी सभापती महेश गाडे, राहुल कापले, पंचायत समिती सदस्य, सहाय्यक गट विकास अधिकारी संतोष पवार साहेब, अमित गायकवाड, हेमा बडदे, प्रियांका देशमुख, तालुका समन्वयक SBM, श्री प्रवीण पवार, श्री बोराटे, शेळके, श्री माने, इंगवले व पवार, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका हे सर्व सहभागी होते। नमस्कार, मी पंचायत समिती सदस्य कोडोली राहुल कापले। आज या ठिकाणी पंचायत समितीचे सभापती महोदय, व्हिडिओ आणि सर्व पंचायत समितीचे कर्मचारी आणि आमचे ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिक आणि स्थानिक लोक या ठिकाणी येऊन स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग घेऊन आज जवळजवळ आम्ही चंदननगर या ठिकाणी 5 ट्रॉली कचरा जमा केला आहे, तरी अजून शिल्लक आहे। माझं लोकांना हेच आव्हान आहे की जे MIDCमध्ये येता जाता जे कर्मचारी आहेत त्यांनी हा कचरा येता जाता घरून येताना इथे येऊन टाकून जातात, त्यांना हा संदेश द्यायचा आहे की तुम्ही असं काय करू नका। त्या ग्रामपंचायतीमध्ये प्रत्येकानं ग्रामपंचायतीनं स्वच्छता मोहिमेसाठी सर्व ट्रॉयल्या वगैरे फिरत असतात, ते आपला रोज कचरा ट्रॉलीमध्ये टाकावा, असा रस्त्याच्या दोन्ही बाजूला टाकून दुर्गंधी पसरवून समाजाचं नुकसान करू नये, एवढंही माझं म्हणणं आहे। ग्रामपंचायत अधिकारी कोडोली माननीय सभापती महोदय गाडेसाहेब यांच्या संकल्पनेतून एक स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे। त्यामध्ये गावातील नागरिकांचं आरोग्य चांगलं राहावं, गावातील लोकांना चांगल्या सवयी लागाव्या ह्या हेतूने माननीय सभापती चांगलं अभियान सुरू केलं आहे। त्या अभियानात लोकांनी सहभाग द्यावा आणि कचरा घंटागाडीत टाकावा, कचरा कुठेही उड्या टाकू नये आणि त्यामुळे लोकांचं कुठेही आरोग्याची हानी होणार नाही याची दक्षता घ्यावी ही सर्वांना विनंती। धन्यवाद। आपल्या पंचायत समिती टीमचं सर्वांचं अभिनंदन। ही चांगला उपक्रम सुरू केला आहे, त्यामुळे एक प्रत्येक गावामध्ये एक चळवळ उभी राहत चाललेली हळूहळू। त्या अनुषंगानं मी सर्वांचं पंचायत समिती सभापती साहेब, माननीय सहाय्यक गट पवार साहेब, नंतर आमचे पंचायत सदस्य राहुल कापले, सर्व कमिटीचं सर्व उपस्थित सर्वांचं धन्यवाद देतो की आपण या गावामध्ये स्वच्छता मोहीम राबवली। धन्यवाद। संतोष पवार, आज ही आमची मोहीम क्रमांक 3, यापूर्वी आमच्या 2 मोहिमा झालेल्या आहेत। माननीय सभापती यांच्या संकल्पनेतून हा स्वच्छतेचा शुभारंभ करण्यात आलेला आहे। यातून एकच संदेश देण्यात येत आहे की जो कचरा आहे तो उघड्यावर टाकू नये। आपली घंटागाडी प्रत्येक गावात फिरतच असते, जर घंटागाडी नसेल तर आपण ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा। आणि हा नागरी वस्तीचा भाग आहे, इथं कचऱ्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे, तरी आपण सर्व जनतेने सहकार्य करून ग्रामपंचायतीचा येणाऱ्या घंटागाडीतूनच कचरा टाकावा, उघड्यावर कचरा टाकून नदी, नाले व परिसर अस्वच्छ करू नये ही विनंती। सातारा तालुक्यामधील नदी स्वच्छता एक उपक्रम जो राबवला गेला आहे, त्याच्यामध्ये आज आम्ही या चंदननगर कोडोली देगाव त्याचबरोबर या परिसरातील स्वच्छता मोहीम करण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत। या ठिकाणी स्वच्छता करत असताना प्रथमतः मी खरोखर धन्यवाद देतो की कोडोली ग्रामपंचायत, ग्रामविकास अधिकारी असतील, त्याचबरोबर यांचे ग्रामपंचायतचे सफाई कर्मचारी, या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी सकाळी 7 वाजल्यापासून आम्ही स्वच्छता मोहीम राबवली। सकाळपासून जवळजवळ हा 5 ट्रॉली कचरा आम्ही गोळा केला आहे। येथील नागरिकांना माझं मनापासून सांगणं आहे, या ठिकाणी आपण पाहतोय की हा वरच्या डोंगरातून येणारा सगळ्यात मोठा ओढा आहे। हा ओढा पुढे जाऊन माहुलीच्या आपल्या कृष्णा नदीला मिळतो। या ठिकाणी आज कोडोली असेल, त्याचबरोबर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सातारा या दोन्हींचे जॅकवेल आहेत। त्या ठिकाणी पाण्याची स्वच्छता आपण ह्या ओढ्याच्या माध्यमातून भविष्यामध्ये पाणी स्वच्छ होत आहे, नदी प्रदूषण जे होतं आहे ते ह्या ओढ्यांच्या नाल्यांच्या माध्यमातून होत आहे। आज हा कचरा इथला उद्या पाऊस पडल्यानंतर हाच कचरा ओढ्यामध्ये जाणार, ओढ्यामधून आता ओढ्याची आज परिस्थिती बघितली अतिशय बिकट परिस्थिती आहे। जवळजवळ 10 ते 15 फूट ओढ्यामधील कचरा भरून आलेला आहे पूर्णपणे।
त्याच्यामध्ये अतिशय या ठिकाणचे MIDC मध्ये असणारा कचरा आहे, हॉटेलमधला असणारा कचरा आहे, येणाऱ्या लोकांचा कचरा आहे, फर्निचरचा कचरा आहे, त्याचबरोबर बांधकाम व्यावसायिकांचा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये कचरा आहे. मी सर्वांना अतिशय नम्रपणे आणि सूचनावला सांगतो की या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये ग्रामपंचायत माध्यमातून अतिशय कडक मोहीम राबवण्यात येणार आहे आणि या ठिकाणी कुणीही कचरा टाकू नये. आपल्या स्वतःच्या परिसराची स्वच्छता आपण ठेवावी. आपण ज्याप्रमाणे आपलं घर स्वच्छ ठेवतो, आपलं अंगण स्वच्छ ठेवतो, त्याप्रमाणे आपला परिसर स्वच्छ ठेवणे ही सुद्धा या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांची, येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची स्वतःची जबाबदारी आहे. आणि जर माणसाने स्वतःची जबाबदारी ओळखली, हा कचरा नक्कीच या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये दिसणार नाही. येणाऱ्या काळामध्ये आम्ही ग्रामपंचायत कोडोलीच्या माध्यमातून आणि पंचायत समिती जिल्हा परिषद माध्यमातून या दोन्ही साईडला सी टाईपमध्ये आपण काय म्हणलं मॅडम, आपण जिओ फेसिंग आपण या ठिकाणी उभं करण्याचा आमचा मानस आहे. ज्या ज्या ठिकाणी सातारा तालुक्यामध्ये असे स्पॉट असतील शहरालगतचे, त्या ठिकाणी ओढ्यावर आम्ही जिओ फेसिंग जाळी लावल्यानंतर या ठिकाणी कचरा टाकण्याचं प्रमाण कमी होईल, हा सुद्धा आमचा येणाऱ्या काळामध्ये मानस आहे. ज्याप्रमाणे आपण आज माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून आज संपूर्ण महाराष्ट्रात काम करतायत, महाराष्ट्रभर पळतायत. आणि आज जर आपण सातारा तालुक्यामध्ये जर आपण स्वच्छता करत असेल तरी खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. माझं सगळ्यांना कळकळीचं विनंती आहे या परिसरामधील लोकांना की नम्रपणे हात जोडून विनंती आहे की या ठिकाणी कचरा कोणी टाकू नये. कचरा कोडोली ग्रामपंचायत असेल, आमचे राहुल कापले पंचायत समिती सदस्य या ठिकाणी आहेत, त्याप्रमाणे आपले सहाय्यक गटविकास अधिकारी आहेत, आमची सर्व पंचायत समिती टीम, ग्रामपंचायत टीम या ठिकाणी उपस्थित आहे. आज सर्वांनी मिळून या ठिकाणी सकाळपासून 3 तास कचरा आम्ही उचलून टाकून स्वच्छतेचा आम्ही एक वेगळा उपक्रम राबवलेला आहे. म्हणून त्यात सगळ्यांचे मी धन्यवाद देतो. आणि येणाऱ्या काळामध्ये ग्रामपंचायतला सहकार्य करून ग्रामपंचायत कचरा गाडीमध्येच लोकांनी कचरा टाकावा अशी सगळ्यांनी विनंती करतो आणि स्वतःचं आरोग्य स्वतः सांभाळावं ही मी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो.